नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो बांधकाम कामगार नोंदणी, तेही फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये। मग कशी करायची, त्यासाठी कुठले प्रोसेस फॉलो करायच्यात, या संदर्भात कुठल्या कुठल्या स्कीम असतात, या संदर्भात एक पूर्ण सिरीजच तयार करत आहे मित्रांनो मी। तर आपण या पूर्ण सिरीज पाहण्यासाठी आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण माहिती पाहत राहा। आणि सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल, आपल्याला mahabocw.in या वेबसाईट वरती यायचे। कसं येणार आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करा, तुम्ही डायरेक्टली या साईट वरती रिडायरेक्ट होता। आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला वर्कर रजिस्ट्रेशन करायचं। आता वर्कर रजिस्ट्रेशन कोणतं, आपल्याला बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन करायचे। का करायचे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स आहेत। तर तुम्हाला मी पहिले याचे मिळणारे बेनिफिट्स, त्यानंतर याच्यातून तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची, ती अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिस्कस करणार आहे। तर सर्वप्रथम आपण काय करूया की याच्याशी रिलेटेड कुठल्या स्कीम आहेत की का रजिस्ट्रेशन करायचं हे समजून घेऊयात। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीच्या वेगवेगळ्या स्कीम असतात। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सोशल सिक्युरिटी नावाची एक स्कीम। आता याच्यामध्ये परत 6 स्कीम येतात। तर एका स्कीम मध्ये 30,000 रुपये आपल्याला आपल्या पाल्याचं कुणाचं जर लग्न असेल तर त्यासाठी आपल्याला ते मिळतात। तर त्याची सविस्तर चर्चा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत दुसऱ्या, पण याच्यामध्ये येणाऱ्या फक्त स्कीमची चर्चा इथं आपण करणार आहोत। त्याचबरोबर दुपारचं जेवण एक योजना आहे, कुणाची, कामगार विभागाची। तर दुपारचं जेवण आपल्याला त्यांच्या मार्फत मिळतं, तर ही सुद्धा स्कीम याच्यामधून आपल्याला लाभ घेऊ शकतो। त्यानंतर आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना। याच्यामध्ये तुम्ही जे काम करता त्याचं मानधन दिलं जाणार आहे, त्यासाठीची ही स्कीम याच्यामध्येच असते। त्यानंतर प्रधानमंत्री ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग फ्री मध्ये प्रोव्हाइड केली जाते। त्याचबरोबर तुमच्या मुलीचं जर लग्न असेल तर तुम्हाला 51,000 रुपये सुरुवातीला मिळतात, असं इथं त्यांना दिलेलं आहे। ह्या झाल्या फक्त आणि फक्त सोशल सिक्युरिटी स्कीम। या व्यतिरिक्त एज्युकेशनल रिलेटेड कोणत्या स्कीम आहेत ते पण पाहूयात। आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, 1ली ते 7वी पर्यंत 2500 रुपये पर वर्ष तुमच्या पाल्याला मिळणार आहेत। आणि इन केस ते जर 8वी ते 10वी असतील तर, आणि त्यांचे मार्क हे मार्क म्हणण्यापेक्षा त्यांची अटेंडन्स ही 75% पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला दरवर्षी 5,000 रुपये मिळतात। ही योजना या बांधकाम कामगार विभागाच्या अंतर्गत येते। त्याचबरोबर 10वी ते 12वी मध्ये जर तुमचा पाल्य शिकत असेल तर तुम्हाला 10,000 रुपये प्रतिवर्ष मिळतात। पण त्यासाठी एक क्रायटेरिया आहे की तुमच्या विद्यार्थ्याचे किंवा तुमच्या पाल्याचे मार्क हे 50% किंवा त्यापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जर 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेम सांगितलं, त्यानंतर डिग्रीसाठी 20,000 रुपये पर वर्ष तुम्हाला दिले जातात। इथं असं दिलेलं आहे। जर तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड असं जर असेल तर तुम्हाला फॉर डिग्री कोर्सेस 20,000 पर इयर अल्सो, याचबरोबर अल्सो ऍप्लिकेबल फॉर वाईफ ऑफ रजिस्टर कन्स्ट्रक्शन वर्कर। म्हणजे बांधकाम कामगाराची पत्नी जरी शिकायची इच्छा असेल तर 20,000 प्रतिवर्ष हा तुम्हाला भत्ता किंवा ही स्कॉलरशिप याच्यामधून प्रोव्हाइड केली जाते। त्याचबरोबर तुमचा पाल्य जर मेडिकलला असेल तर 1 लाख स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली जाते, किंवा इंजिनिअरिंग साठी 60,000 रुपये प्रतिवर्ष तुम्हाला मिळाले जातात। त्याचबरोबर तुम्हाला जर MSIT शिकायचं असेल तर MSIT सुद्धा शिकण्यासाठी तुम्हाला यांच्याकडून पैसे किंवा भत्ता मिळत असतो। त्याचबरोबर आहे डिप्लोमा कोर्सेस। डिप्लोमा कोर्सेसला प्रतिवर्ष 20,000 रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतात। यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर कोर्स असेल तर 25,000 रुपये प्रतिवर्ष तुम्हाला पैसे मिळाले जातात। तर याच्यामध्ये मात्र गव्हर्नमेंट अप्रूव्ड कॉलेज आणि कोर्स असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हेल्थ केअर मध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, तर नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 तर सर्जिकल डिलिव्हरीसाठी 20,000 सुद्धा याच्यामध्ये दिले जातात। त्याचबरोबर आपल्याला क्रिटिकल इलनेस, काही दुखणं वगैरे आपलं असेल जे क्रिटिकल आहे, तर त्यासाठी आपल्याला 1 लाख रुपये दिले जातात। कुणासाठी, कन्स्ट्रक्शन वर्कर आणि त्याच्या फॅमिलीतले सगळे मेंबर। त्याचबरोबर फिक्स्ड डिपॉझिट ऑफ 1 लाख टिल गर्ल चाइल्ड अटेंड हर एज ऑफ 18 हॅज अंडरगो कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्जरी आफ्टर बर्थ ऑफ फर्स्ट गर्ल चाइल्ड। म्हणजे 1 लाख रुपये
फिक्स्ड डिपॉझिट मिळतं. कुणासाठी? गर्ल चाइल्डसाठी, मुलगीसाठी, तिचं 18 वर्ष होईपर्यंत. त्याचबरोबर 75% किंवा परमनंट डिसॅबिलिटी असणाऱ्या व्यक्तीसाठी 2 लाख रुपये सुद्धा यामार्फत मिळाले जातात. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत जे काही बेनिफिट्स आहेत दवाखान्याचे ते सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. त्याचबरोबर हेल्थ चेकअप सुद्धा फ्रीमध्ये मिळतं. आणि आता फायनान्शियल मध्ये जर आलो तर एखाद्याची ऍक्सिडेंटल डेथ जर झाली तर 5 लाख रुपयाचं तुम्हाला बेनिफिट यामध्ये कव्हर केलं जाते. त्याचबरोबर नॅचरल डेथ जर झाली तर 2 लाखाचं बेनिफिट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी घर, पक्क स्वतःचं घर इथं दिलं जाते. त्याचबरोबर आणि आपल्या खेड्यात राहणाऱ्या सुद्धा मित्रांसाठी इथं योजना त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे घराची. तर याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहोत, पण याच्यामध्ये सर्वप्रथम बेनिफिट्स आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस जाणून घेऊया. त्यानंतर फन रियल असिस्टंट 10,000 रुपयाचं मिळणार आहे. त्याचबरोबर असिस्टंट ऑफ 24,000 पर इयर फॉर विडोवर ऑफ रजिस्टर कन्स्ट्रक्शन वर्कर फॉर 5 years. जर एखादा विधवा व्यक्ती असेल किंवा एखादा विधुर पुरुष असेल तर त्याला 5 वर्षापर्यंत 24,000 पर वर्ष देण्याचं काम गव्हर्नमेंट करत आहे. त्याचबरोबर 6 लाख रुपये लोन सुद्धा तुम्हाला बँकेकडून देणार आहे. आणि अशा पद्धतीचे सगळे जर बेनिफिट्स घ्यायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात महत्त्वाचं बांधकाम कामगार नोंदणी करावं लागेल. चला वळूयात कशी करायची बांधकाम कामगार नोंदणी. तर सर्वप्रथम आपण या वेबसाईटवरती आलेलो आहेत. आतापर्यंत आपण सगळ्या योजना पाहिलेल्या आहेत आणि या योजनेचा प्रत्येक गोष्टीचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला या योजनेचं एक नाव कमेंट करा. त्याच्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. सर्वप्रथम आपण वर्करमध्ये वर्कर्स रजिस्ट्रेशन या लिंकला क्लिक करणार आहोत. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशी विंडो ओपन झालेली आहे. याच्यामध्ये बेसिकली एक इंटरफेस आहे ज्याच्यामध्ये लागणारे कागदपत्र, क्रायटेरिया ह्या सगळ्या गोष्टी इथे डिस्क्राइब केलेल्या आहेत आणि तुम्ही पात्र आहेत का नाही ते पाहण्यासाठी सुद्धा त्याने एक विंडो इकडे आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल याच्याशी संदर्भात आपण काही थोड्या गोष्टी जाणून घेऊयात. आता बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे आपलं वय 18 ते 60 असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 90 दिवसाची ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे किंवा 90 दिवस काम केल्याचं जे सर्टिफिकेट असतं ते घेणं गरजेचं आहे. किती? शेवटच्या 12 महिन्यामधलं असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 वर्षापूर्वी जर काम केलं असेल तर ते चालणार नाही. तुम्हाला रिसेंट म्हणजे मागच्या वर्षीचं 12 महिन्यापैकी कुठल्याही 90 दिवस काम करण्याचं प्रमाणपत्र हवं असतं, जे की तुम्हाला एखाद्या कॉन्ट्रॅक्टदार कडून मिळू शकतं किंवा ग्रामसेवक कडून मिळू शकतं. आता याचबरोबर तुमच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही प्रामुख्याने डॉक्युमेंट लागतात. आता ते कुठले पाहूयात. प्रूफ ऑफ एज. आता प्रूफ ऑफ एज मध्ये आपण काही क्रायटेरिया आहेत, जसं की मतदान म्हणू शकतात, आपण पॅन म्हणू शकतात, आधार कार्ड म्हणू शकतात. हे प्रूफ ऑफ एज मध्ये येतं. याच्यापैकी जे तुमच्याकडे बेसिकली अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं 90 डेज वर्किंग सर्टिफिकेट. आता 90 डेज वर्किंग सर्टिफिकेट जसं मी तुम्हाला वरी बोललो की तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टदारकडे किंवा ज्या माणसाकडे काम करतात तर त्याच्याकडून हे सर्टिफिकेट तुम्हाला बेसिकली ऑब्टेन करायचं आहे, मिळवायचं आहे. त्यानंतर आहे रेसिडेन्स प्रूफ. तुमचं आधार कार्ड घ्या किंवा राहायसाठी तुम्ही राशन कार्ड देऊ शकतात. आयडेंटिटी प्रूफ मध्ये परत आधार दिलं तरी चालतं. 3 पासपोर्ट साईजचे फोटो आणि एकूण लागणारी फीस सगळ्यात मोठं मित्रांनो 1 रुपया. किती रुपये? 1 रुपया. आता याच्यामध्ये पहा, इथं ह्या विंडोवर आल्याच्या नंतर आता इथं पण तेच दाखवलंय आणि ह्याच्यात तुम्ही पात्र आहेत का नाही ते विचारलंय की जर तुमची जन्मतारीख इकडे एंटर करायची. फॉर एक्झाम्पल तुमची जी जन्मतारीख आहे ती एंटर केली, तुमच्याकडे 90 दिवसापासून अधिक काम करण्याचं प्रमाणपत्र आहे, तुमच्याकडे राहायचा पत्त्याचा पुरावा आहे आणि आधार कार्ड आहे, असं जर क्लिक केलं तर तुमची पात्रता तपासा या बटनाला क्लिक करायचे. ओके करूयात. तुम्ही इलिजिबल आहात, पात्र आहेत आणि इथून आता तुमचा फॉर्म सुरू होणार आहे. पण सद्यस्थितीत काय झालं मित्रांनो की बऱ्याच याच्यामध्ये खूप लोकांनी स्कॅम करून डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन हे फॉर्म भरलेले आहेत आणि प्रत्येकाने लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला, जे बांधकाम कामगार नाहीत त्यांना सुद्धा. त्याच्यामुळे आता यांना नव्याने नोंदणी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एक केंद्र दिले, सुविधा केंद्र म्हणूयात त्याला आपण, तालुका कामगार सुविधा केंद्र. तिथं जाऊन आपल्याला ही नोंदणी करायची. तिथं जाण्याच्या पूर्वी तुमच्याकडे एक फॉर्म असणं गरजेचं आहे. तो कुठला फॉर्म आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे. अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमची डिटेल्स भरायची आहे या फॉर्म मध्ये आणि हा डिटेल्स भरायची. यासोबत तुम्हाला सांगितलेले मी जे कागद आहेत ते कागद जोडायचे आहेत आणि ते कागद घेऊन तुमच्या तालुक्याच्या
ठिकाणी हे सेंटर आहे, तिथे जायचं आहे, हे कागदाची पूर्ण फाईल अटॅच करायची आहे आणि त्यांच्याकडे द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याची नोंदणी करायची. आता हा जो फॉर्म आहे, तर हा फॉर्म कसा भरायचा याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. याच्याबद्दल कुठल्याही अडचणीसाठी डायरेक्टली मला तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. का? कारण की 1 रुपयाच्या ठिकाणी आज तुम्ही दुकानदार पाहतात हजार रुपये पण चार्ज करतात, 2-2 हजार रुपये पण चार्ज करतात आणि एखाद्या सर्वसामान्य माणूस तो अफोर्ड करू शकत नाही की 1000 रुपये देणं. तर त्यानं 1 रुपयात कशी नोंदणी करावी त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. तसंच चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.